नमस्कार. मी अजित कोलटकर. भावगीतार्थ या माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे. 10 दिशांनी येईल आता अंधाराला पूर. 10 दिशांनी येईल आता अंधाराला पूर. अशा वेळी असू नका रे आईपासून दूर. चूक चूक करीते पाल उगाच चिंता मज लागल्या. याची म्हण्यानो परत फिरा रे. याची म्हण्यानो परत फिरा रे. घराकडे आपुल्या झाल्या तिन्ही सांजा झाल्या. मित्रांनो, गदिमांचे शब्द, त्यावर श्रीनिवास खळे यांनी चढवलेला स्वरसाज आणि लता मंगेशकर ज्यांच्या आवाजात आपण हे नेहमीचे गाणं ऐकलं आहे, आणि कुंदा बोकील यांच्या आवाजातलं रेअर एक कडवं कुंदा बोकील यांनी गायलेलं आहे. असं एक अप्रतिम भावगीत. या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या. काय अर्थ आहे याचा? एका आईचं हे मनोगत आहे. संध्याकाळची वेळ आहे, मुलं बाहेर खेळायला गेली आहेत, आई एकटी घरी आहे आणि आईचं मन हे बाहेर बागडत असलेल्या बाळगोपाळांच्या भोवती रुंजी घालत आहे. या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या. आणि कडवं असं आहे की 10 दिशांनी येईल आता अंधाराला पूर. अशा अवेळी राहू नका रे आईपासून दूर. चुक चुक करीते पाल उगाच चिंता मज लागल्या. एक हळवं भावना प्रधान हृदय घेऊन आई आपल्या लेकरांची काळजी करत बसली आहे. मुलं बाहेर आपल्या खेळण्यामध्ये आपल्या जे 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 काय त्यांच्या मनाला आनंद देणार आहे अशामध्ये व्यग्र आहेत, आणि अशा वेळेला आई घरी एकटी चिंता करत बसली आहे. आणि चिंता नुसती करत नाही आहे, तर ती त्यांच्या सुरक्षिततेची सुद्धा काळजी करते. ती म्हणते, अवती भवती असल्या वाचून कोलाहल तुमचा उरक न होतो आम्हा आमुच्या कधीही कामाचा. आईचं हाताने जे काय काम चाललं असेल, हृदय आपला बाळ काय करतो आहे, आणि विशेषतः हे त्यांना भावतं, अशा आयांना भावतं किंवा अशा वडिलांना भावतं ज्यांची मुलं परदेशी आहेत. मी जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा मला हटकून हमखास माझ्या मुलाची आठवण येते आणि त्याला सांगावंसं वाटतं की सुरक्षित राहा, आपली काळजी घे. पण हे जर आपण मुलांशी डायरेक्ट बोलायला गेलो तर ती हसतात. त्या हसण्याचाही आपल्याला संकोच असतो, पण शेवटी मातृहृदय पितृहृदय असं म्हणून आपल्याला थांबावं लागतं. मित्रांनो, आईचं हृदय किंवा बापाची काळजी ही नवीन पिढी, ज्याला आपण जेनझी म्हणतो, ही कधी समजणार आहे ते समजोत बापडे. पण मला तरी असं वाटतं की ही चिरंतन एक अनादी नैसर्गिक भावना आहे, ज्याच्यामध्ये 2 जीवांचं मिलन होतं, ते घरटं उभं करतात, त्याच्यात पाखरं येतात, काही काळाने ती उडून जातात घरट्याबाहेर, आणि निसर्गाचा हा जीवनक्रम असाच सुरू राहतो. पण तरीसुद्धा आईच्या हृदयाला लागलेली हुरहुर किंवा बापाच्या हृदयाला वाटणारी काळजी हे कधीच संपत नाही. विलक्षण चक्र आहे, ह्याचं सुरू राहणार आणि त्याच्यातच जीवनाची
जो आपण प्रवाह म्हणतो, जीवनाचा प्रवाह, तो असाच पुढे पुढे सरकत राहतो. कदाचित ईश्वराचीच ही योजना असेल, कोणी सांगावं. अशाच वेगवेगळ्या भावगीतांचा आस्वाद घेण्यासाठी कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही गाण्यांचे अर्थ हवे असतील किंवा त्याचं रसग्रहण ऐकायचं असेल तर चॅनलवर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट सुरू ठेवा. धन्यवाद.